ही अशी सुंदर आणि मऊ लुसलुशीत खांडवी इतकी अप्रतिम झालेली आहेत ना, खूपच सुंदर झालेली आहेत. आज मी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी एक पारंपरिक पद्धतीची रेसिपी सादर करत आहे. सोपी अशी ही रेसिपी आहे. तरीही अजून ही रेसिपी कशी सोपी करून दाखवता येईल हे मी दाखवत आहे. चला तर आता मी खांडवी ही पारंपरिक रेसिपी दाखवत आहे. त्याआधी A1 सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. आदल्या दिवशी तांदूळ भिजत घालायचे, ते सुती कपड्यावरती वाळत घालायचे. मग जरासे दमट असताना ते मिक्सरमधून काढून त्याचा रवा वेगळा आणि पिठी वेगळी करायची. एवढा वेळ वाचवावा असं माझ्या मनात आलं, म्हणून मी आज अगदी सोप्या पद्धतीने रेडी साहित्य अवेलेबल असतं त्यातून ही रेसिपी केलेली आहे. इथं मी एक बाउल गूळ घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही बाउल किंवा वाटी सेट करा. त्याप्रमाणे गुळाच्या 2.5 पट पाणी त्या गुळामध्ये घालून एकीकडे उकळण्यासाठी ठेवत आहे. हे पाणी उकळेपर्यंत आपण एका बाजूला तांदूळाचा रवा भाजून घेत आहोत. 2 चमचे तुपामध्ये आता हा मी रवा भाजून घेणार आहे. हा रवा मी तांदूळ न भिजवता कुठल्याही प्रकारे मिक्सरमधून वाटून न घेता असा हा इडली रवा आहे. ह्या इडली रव्यापासून आज आपण खांडवी करत आहोत. कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात हा रवा मिळतो. बरीच जण इडली करण्यासाठी हा रवा वापरतात. हा रवा अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. अगदी 7 ते 8 मिनिटात हा रवा भाजून निघतो. जास्त वेळही न लागल्यामुळं खांडवी अगदी झटपट होतात. दुसरीकडे गुळाच्या पाण्याला चांगली उकळी फुटायला आलेली आहे. आता त्यामध्ये थोडंसं खिसून घेतलेलं आलं आणि थोडंसं मीठ असं घालत आहे. कोणताही गोड पदार्थ म्हणला की मिठामुळं त्याला चांगली चव येते. अशा प्रकारे हे पाणीही आपलं उकळून झालेलं आहे. हा रवा सुद्धा छान प्रकारे ब्राऊन कलरपर्यंत भाजून झालेला आहे. हा असा रवा छान भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये हा ओला खोबऱ्याचा चव घालत आहोत. ह्या वड्या 2-4 दिवस जर टिकायच्या असतील तर हे ओलं खोबरं सुद्धा ह्या रव्यामध्ये 1-2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचं, म्हणजे खोबऱ्याचा कच्चेपणा जातो. तुम्ही अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका. आता उकळलेल्या गुळाचं पाणी आपण खोबरं आणि रवा ह्यामध्ये मिक्स करत आहोत. हे छान फुलून येण्यासाठी आता मी त्याला एक 5-5 मिनिटाच्या 2 छान वाफा देणार आहे. त्यासाठी आता ही पहिली वाफ देत आहे. ही अशी छान वाफ आल्यानंतर रवा सगळा फुलून आलेला आहे. मग आपल्याला नंतर थोडंसं पाणी लागेल की नाही याचा अंदाज येतो. काही काही वेळेला प्रत्येक तांदूळाच्या जातीच्या रव्याप्रमाणे ह्याला पाणी लागतं. मला वाटतं ह्याला अजून एक अर्धा वाटी पाणी लागणार आहे आणि ते मी गरम करून घेत आहे. तोपर्यंत अजून एक वाफ देऊन घेत आहे. हा बघा, अजून रवा छान फुलून आलेला आहे आणि अजून थोडं पाणी लागणार आहे, म्हणजे अजून छान रवा फुलून येईल. मी ह्यामध्ये अर्धा कप गरम पाणी घालून छान असं एकजीव करून घेणार आहे. हे बघा, जेवढं पाणी घातलंय ते सुद्धा ह्यामध्ये छान मुरलेलं आहे. आपण यामध्ये आता केशर सिरप घालून घेऊयात. त्यामुळं ह्या खांडव्यांना छान कलर येतो. कोणी कोणी ह्यामध्ये हळदही घालतात, पण केशरचा वास ह्या खांडवींना खूप छान लागतो. केशर सिरप सर्वात शेवटी घातलेलं आहे, तरीसुद्धा अजून एक 5 ते 7 मिनिटाची
वाफ देऊन घेऊयात. मी इथं आलं आणि केशर सिरप असं कॉम्बिनेशन केलेलं आहे. आता आपलं हे खांडव्याचं मिश्रण छान वाफ देऊन झालेलं आहे. गॅस बंद करून 1-2 मिनटं मी याच्यावर झाकण ठेवून घेते आणि एकीकडं एका ट्रेला तूप लावून घेत आहे. हे तूप असं हाताने पसरून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे संपूर्ण खांडव्याचं मिश्रण घालत आहे. छानपैकी आता हे पसरून घ्यायचं आहे. जास्त गरम आहे त्यामुळं मी एक बटर पेपर घेणार आहे. तुम्ही एखाद्या वाटीला तळाला असं तूप लावून घेऊन हे मिश्रण पसरवलं तरी चालेल. कसंही करा, एखादा प्लॅस्टिकचा पेपर घेतला तरी सुद्धा चालेल. हे मिश्रण लगेच पसरलं जातं आणि वड्यासुद्धा लगेच पाडता येतात. ह्याला गार व्हायची काहीही जरूर लागत नाही. अशा प्रकारे आपण सगळं मिश्रण छान पसरून घेत आहोत. खांडवी म्हणलं की त्याला ओलं खोबरं हे भरपूर प्रमाणात घातलं की चविष्ट होतात. अशा प्रकारे आपली ही खांडवी तयार झालेली आहेत. हे बघा किती छान वड्या पडलेल्या आहेत. वास तर एवढा सुंदर सुटला आहे. अशा प्रकारे खांडवी करून झालेली आहेत. अगदी कोणी आयत्या वेळेस पाहुणे येणार असतील तेव्हा सुद्धा ही अगदी 10-15 मिनिटात तयार होतात. अशी ही खांडवी कशी वाटली तुम्हाला ते जरूर कळवा. अशीच छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. अशी ही मऊ लुसलुशी खांडवी इतकी अप्रतिम झालेली आहेत ना, खूपच सुंदर झालेली आहेत.